हॅलो, नमस्कार. मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज माशाची भाजी बनवायची आहे. त्यामुळे मासे आणलेत. अचानकच माशाचा प्लॅन ठरला आणि हे माशाला मी ज्वारीचं पीठ लावून घेतले स्वच्छ धुण्यासाठी. ज्वारीचं पीठ लावलं म्हणजे मासे स्वच्छ निघतात आणि त्याचा जास्त वास पण येत नाहीत. सगळी त्याच्यावर असलेली घाण पण निघून जाते. थोडेसे कल्ले हे राहिलेले असतात त्याच्यावर, ते पण निघून जातात. व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि 2-3 पाण्यानं व्यवस्थित धुवून घ्यायचं, म्हणजे ते छान स्वच्छ निघतात आणि त्याचा वास पण जास्त येत नाही. आणि हे मी 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेत, स्वच्छ झालेत आता. आणि पाणी पूर्ण निथळून घेतलं. ही ज्वारीचं पीठ मी पातळ आमटी करायची म्हणून थोडंसं भाजून घेतले. आता ह्याच्यावर हळद टाकून घेतली तुकड्यांवर माशाच्या. आणि हे चिंचेचा कोळ बनवलाय मी आणि चिंचेचा कोळ टाकलाय. त्याच्यावर लिंबू पण टाकलं तर चालतंय, पण मी चिंचेचा कोळ टाकलाय. ते व्यवस्थित पूर्ण हळद आणि चिंचेचा कोळ मिक्स करून घ्यायचा, लावून घ्यायचा, म्हणजे मासे असे हे होत नाहीत, घट्ट राहतात पीस आणि व्यवस्थित राहतात, असं विरघळत नाहीत भाजीत. आणि अद्रक लसूण कोथिंबिरीची ही पेस्ट बनवलेली आहे, ती पण पूर्ण सगळ्या पीसला लावून घेते. म्हणजे माशाचे तुकडे आहेत त्यांना सगळ्यांना मी व्यवस्थित हे लावून घेतलं. आणि हे थोडे पीस मी बाजूला काढलेत, हे आपल्याला फ्राय करून घ्यायचेत. आणि त्यात एक अंडं फोडून टाकले, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हे ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे आयती पावडर आणलेली आहे मासे तळायची, म्हणजे फिश फ्रायची, ती टाकून घ्यायची. आणि ते व्यवस्थित मिक्स करून मी मुरायला ठेवलं आहे 15 मिनटं. आणि ह्याच्यात थोडासा गरम मसाला टाकला ह्या राहिलेल्या पीसमध्ये. ते व्यवस्थित मिसळून ठेवलं आणि मी आत काय वरून मीठ टाकलेलं नाही. हे असं झाकून टाकून ठेवलेलं आहे. तोपर्यंत मी भाकरी बनवून घेत आहे. आणि आपल्याला ह्याची पातळ भाजी पण बनवायची, त्यामुळं भाकरी बनवत आहे. आणि ज्वारीच्या भाकरी आणि माशाची भाजी खायला खूप छान लागते. तर सहसा माशाची भाजी असेल तर भाकरीसोबतच खाल्ली जाते, म्हणजे ती व्यवस्थित खायला पण येते. त्यात जरा काटे हे असल्यावर चावायला पण एवढं हे होत नाही, आपल्याला लक्षात येतं की आपल्या तोंडात काटा गेलेला. हे अद्रक लसणाची पेस्ट, खोबरं आणि पीठ आणि हे कांद्याची पेस्ट बनवलेली आहे. आणि काळी चटणी, एवढं साहित्य आपल्याला आमटीसाठी लागणार आहे. मी पातेलं ठेवलं आणि त्यात तेल टाकून घेतलं पातेल्यात. व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आणि ते टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायची. त्याच्या कच्चेपणा जाईपर्यंत परतायची. आणि नंतर आपण त्यात खोबरं टाकणार आहोत, म्हणजे खोबरं आधी भाजून वाटून घेतलेलं असल्यामुळे याला जास्त परतायची गरज पडत नाही. आणि ते व्यवस्थित मिसळून घ्यायचं. ते व्यवस्थित मिसळल्यानंतर मी यात कांद्याची जी पेस्ट बनवलेली आहे ती टाकते. कांद्याची पण पेस्ट मी कांदे भाजून नंतर पेस्ट बनवलेली आहे, म्हणजे कांदे मी तेल टाकून भाजलेले आहेत, त्यामुळं ते पण जास्त कच्ची नाही. व्यवस्थित परतून घ्यायचे, थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण ही परतायची. आणि नंतर आपण त्यात काळा मसाला टाकणार आहोत. आपल्या चवीनुसार काळा मसाला वापरायचा, आपण जास्त पण तिखट बनवायची नाही. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. थोडासा गरम मसाला टाकला आणि गरम मसाला पण व्यवस्थित मिक्स करून घेतला. आता यात मी माशाचे तुकडे टाकून घेत आहे. आपल्याला जेवढे भाजीत पाहिजे तेवढे पीस टाकून घेतले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी आपण त्यात ॲड करायचं, म्हणजे जेवढा आपल्याला रस्सा बनवायचा आहे तेवढं आपण त्यात मिक्स करायचं पाणी. आणि व्यवस्थित हलवून मीठ टाकून या शिजू द्यायचं. 5-10 मिनटं शिजू द्यायचं, जास्त वेळ पण शिजवायचं नाही, म्हणजे त्यातले ते पीस गाळ होऊन जातात नंतर, त्यामुळं
मासे शिजायला जास्त वेळ लागत नसतं, त्यामुळं जास्त शिजवायचं नाही. आणि हे ज्वारीचं पीठ पाणी टाकून मिसळून घेतलेलं आहे, ते टाकून घेतलं. भाजी व्यवस्थित भाजीला कट आलेला आहे, व्यवस्थित तर्री आलेली आहे. आता उकळी फुटली. थोडं 5 मिनटं शिजू दिल्यानंतर ही बंद करून ठेवायचं. तोपर्यंत मी हे बनवून घेतलेले हे आपण जे अंडं आणि पावडर टाकून घेतलेले ते फिशला तळून घेतले. असं व्यवस्थित खरपूस तळून घ्यायचे. हे पण खायला खूप छान लागतात. म्हणजे ते पीठ कॉर्नफ्लॉवरचं पीठ असतं. आणि हे बघा तळून झाले ते व्यवस्थित. संध्याकाळचा टायमिंग असल्यामुळं व्यवस्थित दिसत नाही, पण आपण घरगुती कसं बनवतो त्याच पद्धतीनं सगळं बनवलेलं आहे. आणि इथं मी सुकी भाजी बनवते आहे, तर त्यात अद्रक लसणाची पेस्ट आणि खोबऱ्याची पेस्ट टाकली आणि त्यातच थोडीशी राहिलेली कांद्याची पेस्ट टाकून घेतली. आपण हे थोडे तुकड्याचं आपण मोकळं बनवणार आहोत, म्हणजे रबरबीत भाजी बनवणार आहोत. त्यासाठी थोडीशी चटणी टाकून घ्यायची, जास्त पण चटणी टाकायची नाही, नाहीतर खूपच तिखट लागतं नंतर. आणि थोडासा गरम मसाला आणि थोडीच चटणी टाकली आहे मी. ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याच्यातच हे राहिलेले आपण पीस टाकणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्याला झाकण टाकून थोडंसं शिजू द्यायचं. लगेच शिजते. आणि हे बघा थोडंसं पाणी सुटले पण त्याला. आणि आणखीन 5 मिनटात हे शिजून रेडी झाले.